एवढी चांगली आहे, सिद्ध झालंच पाहिजे. आणि जर 1 वर्षात तुम्ही सर्व केलं नाही तर राहुल भाऊंना तुमच्या सूचना या दिलेल्या आहे, मानवता आहे, त्याला ठेवणार नाही. आपल्याला सगळ्यांना रिझल्ट दिला पाहिजे. आज महाराष्ट्रामध्ये संघटन सुधारण्याच्या माध्यमातून एक चैतन्य आहे, एक सर्वसामान्यांना जनतेशी बोलून एक सामाजिक आणि जॉग्राफिक मुद्द्यांच्या संघटना अध्यक्ष केला, सर्वांना सर्व मोठ्या प्रमाणावर ओबीसी बांधवांना पुढे घेऊन जाण्याचा आपला प्रयत्न आहे. यामध्ये या 4 माळी समाजाचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले, 3 धनगर समाजाचे अध्यक्ष झाले, 2 तेली समाजाचे अध्यक्ष झाले, वडार समाजाचा अध्यक्ष झाला, नाभिक समाजाचा अध्यक्ष झाला, कोळी समाजाचा अध्यक्ष झाला, आगरी समाजाचे 2 अध्यक्ष झाले, कोळीचे 2 झाले. आणि सर्वांना पुढे घेऊन जात असताना बौद्ध समाजाचे झाले, मातंग समाजाचे झाले, नेकर समाजाचे झाले, खाटी समाजाचे झाले, मुस्लिम झाले, सर्वांना सोबत घेऊन जाण्याचं हे आज चांगलं काम या संघटनेच्या सुधारण्याच्या माध्यमातून झालेलं आहे. आणि यामध्ये ज्या काही निवांत भाग कोणत्या काही ठिकाणी वाटत असेल तिथे परिपूर्णता करण्याच्या अनुषंगानं मी आपल्या पाठीशी आहे. एवढाच आजच्या कार्यक्रमाच्या या ठिकाणी सांगतो. आणि दुसऱ्या स्वातंत्र्य लढाईकरता आपण सर्वजण तत्परतेनं हे सरकार पूर्वी सरकार खाली घेतल्याशिवाय आपण राहायचं नाही हा संकल्प आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी करू. झुरळ पार्टी येते आणि झुरळ पार्टी जेवढे सदस्य होऊन जातात एवढा असंतोष या देशामध्ये आहे. आणि या सर्वांच्या संदर्भ आणि सर्वांचा मॅटर एक आहे, केल्याने होत आहे आधी केलेली पाहिजे. आणि आपल्याला हे सरकार लोकशाही पद्धतीने खाली घेतायचं आहे. आणि या देशात संविधानाला अभिप्रेत, साधू संतांना अभिप्रेत, अध्यात्माला अभिप्रेत हा पुण्या गोविंदाचा देश घडवायचा आहे. मात्र जोपर्यंत मोदी आहे, जोपर्यंत फडणवीस आहे आणि जोपर्यंत आपल्या जिल्ह्यातले निष्क्रिय अशा स्वरूपाची सत्ताधारी घडी आहे यांना उलटून टाकण्याकरता आपण सर्वजण वारंवार संघर्ष करत राहू ही शपथ आपल्याला सर्वांना देतो. आणि आपल्या सर्वांना शेवटी एवढंच सांगतो की आज एक सामान्य कार्यकर्त्याच्या माध्यमातून हे प्रदेशभर काम करण्याची एक संधी मला मिळाली. मात्र ही संधी मिळत असताना आज जे काय विनिवाद मला ना मुख्यमंत्री व्हायचं आहे ना मंत्री व्हायचं आहे ना मला पुढे कोणत्या गोष्टीची काही घेणं घेणं आहे. मी सरळ तो पानसरेंचा तो माझा प्रिय मित्र नरेंद्र दाभोळकरचा जो रस्ता आहे त्या रस्त्यावर मी पुढे निघालेलो आहे. माझं काय होईल नाही होईल याची मला पर्वा नाही. आणि अशा एका पुढे जात असताना बुलढाण्यात काय होतंय याकडे सगळ्यांचं लक्ष लागणार आहे. मी याच्या आधी कोणत्याही गटाचा नव्हतो, कोणत्याही गटाचा नव्हतं, सत्य जे ते बोललो. कोणाला पटलं असेल, कोणाला रुजलं असेल, कोणाला रुजलं नसेल, मी कोणाचंही वाईट केलेलं नाही. केली असेल तर प्रत्येकाला मदतीची भूमिका ठेवली. आणि आज तुमचा प्रतिनिधी म्हणून तुमच्यातला एक माणूस म्हणून हा मी राज्यात गेल्यानंतर आज बुलढाण्यात काय या प्रश्नाचं उत्तर हे अत्यंत सकारात्मक आलं पाहिजे की आपल्या सर्वांना मी हात करून कळवण्याची विनंती करतो. कारण माझं मूल्यमापन होत असताना आज राज्याचा कारभार राखत असताना माझी मान खाली जाऊ नका ही एक हात करून आपल्याला सर्वांना विनंती करतो. शेवटी काय हवं आपल्याला, आपण सर्व पुण्या गोविंदाने आपला पाठवून घेऊन आपल्याला पुढे जाता येईल. सत्ता नामच्या टप्प्यात आहे, आज संघर्षाचा काळ आहे आणि संघर्षाच्या काळात जवळ असणारे लोक हे बैमान होत नाही. हा या देशाचा इतिहास आहे आणि या देशाच्या इतिहासात आज बैमानचे उडून गेलेले कावळे आणि राहिले ते मावळे. त्या तमाम मावळ्यांना आज आपल्याला या जिल्ह्याला काँग्रेस पाहिजे करायचं आहे. आणि याची जबाबदारी मंचापासून तर शेवटपर्यंत आणि बाहेर असणाऱ्या आपल्या सगळ्या जणांना या ठिकाणी देतो. कुठे असा काही असा फोन लावा, मी आपल्या सोबत आहे. मात्र कोणीही कटकट करायला फोन करायचा, चुगल्या करायला फोन करायचा नाही. हा आपला तो तुला म्हणायसाठी माझ्याजवळ वेळ नाही. मी तुमच्या सगळ्यांसोबत आहे आणि आपण सर्वजण मिळून या जिल्ह्यामध्ये काँग्रेस आणि केवळ काँग्रेस अशा स्वरूपाचं वातावरण निर्माण करू हा विश्वास आपल्या सगळ्यांच्या प्रती व्यक्त करतो. आणि हे बदबत्तर दलित सरकार खाली खेचल्याशिवाय आपण स्वस्थ बसायचं नाही ही आन आपल्याला सगळ्यांना घालतो. आणि आपण सर्वजण अत्यंत शिस्तीत असून मोर्चामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं ही सूचना करतो. जय हिंद, जय भारत आणि शुभेच्छा.